मी बरोबर करतोय ना? असं गुपचूप लग्न करणं म्हणजे दादामाईंना फसवल्यासारखं होईल ना? छे, फसवल्यासारखं कसं? मी काही ते आयुष्यभर लपवून ठेवणार नाहीये. झालं की कळेलच. पण असा धक्का देणं बरोबर आहे का त्यांना? नाहीतर करणार काय ते काही ऐकायलाच तयार नाहीत. माझं नंदिनीशी लग्न झालं ना तर ना मी सुखी होईन, ना उर्मी, ना नंदिनी. आणि हे सगळं बघून दादामाईंना तरी काय मोठं समाधान मिळणार आहे? पुढे जाऊन ते मला हेच म्हणणार की आधी का नाही बोललास? माझा लग्नाचा योग खूप स्ट्रॉंग आहे असं दादा म्हणतायत. ते खरं आहेच. फक्त मुलगी कोण हा त्यांचा अंदाज चुकतोय. माझं मन मला सांगतं, ब्रह्मदेवानं माझी गाठ उर्मीशीच बांधली आहे. तिचं घरात येणं म्हणजे या घरात एक नवा दृष्टिकोन येण्यासारखं आहे. नवं ते सगळं वाईट, चुकीचं असं दादांना जे वाटते ते बदलेल. जुन्यातल्या ज्या गोष्टी टाकाऊ झाल्या आहेत त्या टाकल्या जातील. माझं घर कर्मकांडापेक्षा मनाच्या नात्यांनी बांधलं जाईल. उर्मीशी मी माझ्यासाठीच नाही, या घरासाठी लग्न करतो. मला तिची आहेच, पण या घराला तिची जास्त गरज आहे. ती या घरात सून म्हणून आलीच पाहिजे. वासू, 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 काय रे, काय चाललंय तुझं? कुठे काय? मग एवढ्या कसल्या विचारात गडला होतास? काही नाही. तू काहीतरी लपवतोयस का आमच्यापासनं? आमच्यापासनं म्हणजे? आम्हा सगळ्यांपासनं. आता तुम्ही सगळे झालात का? नाही, तसं म्हणायचं नव्हतं मला. तू ती म्हणालायस. तुझी लक्षणं काही ठीक दिसत नाहीयेत मला वासू. म्हणजे? भीती वाटते तुझी. काय झालं हसायला? काहीतरी आठवलं. काय? तुला आठवतं? 7-8 वर्षांचा मी असेन. तुम्हाला विहिरीवर घेऊन जायचास पोहायला शिकवायला. मला फार भीती वाटायची तेव्हा. असं वाटायचं आपण पाण्यात बुडून आता मरणार. भीतीनं थरथर कापायचो ना मी. पण मला अजूनही आठवतं, तू मला सांगितलं होतंस, माझ्या मनात भीतीचा वरवंटा आहे आणि हा वरवंटा जर मनात राहिला तर तो खूप मोठा होतो. आणि प्रत्यक्ष संकटांना जर आपण धडक दिली तर तो मुंगी एवढा छोटा होतो. भीतीचा वरवंटा बांध पाठीला आणि मार सूर. यानंतर मी पोहायला शिकलो ते वेगळं, पण मी जगायला शिकलो. तुझं हे वाक्य माझा आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरलं. भीतीचा वरवंटा पाठीला बांधायचा आणि सूर मारायचा, सगळं ठीक होतं. मनातल्या कल्पना जेवढ्या भयानक असतात तेवढी प्रत्यक्ष परिस्थिती नसते बऱ्याचदा. म्हणूनच मी गावाच्या बाहेर पडलो, शिक्षणासाठी स्टँड घेतला. मी उभं राहू शकलो स्वतःसाठी. कारण मला कळलं होतं, दादा काय म्हणतील हा माझ्यासाठी भीतीचा वरवंटा. तुला ठरवता येतं. जे ठरवलं ते घडवून आणता येतं. ते चूक आहे का मग? नाही, त्यात चूक काहीच नाही. पण त्याचा दादांना त्रास होणं हे चूक आहे. मी हात जोडतो तुझ्या पुढे भाऊ. पण या घरादाराला त्रास होईल असं काही करू नकोस. हे बघ, तुझी ग्रहदशा ठीक नाहीये. तुझ्या डोक्यात पण घर असेल आता. तू काही दिवस या घराबाहेर पडू नकोस. काहीतरी अशुभ संकेत मिळतायत. तू घराबाहेर पडला नाहीस तर टळतील ते. ऐक माझं भाऊ, शुभ अशुभ हे आपण परिस्थितीला चिकटवलेले अर्थ आहेत जे बदलतात माणसानुसार, काळानुसार. उद्यापासून तू मठात यायला लाग. कशाला? दादांनी सांगितलंय. काय चाललं काय तुझ्या डोक्यात?
या घराचं हित, आणि त्यासाठी तू जे योग्य आहे ते सगळं करेन. म्हणजे घराबाहेर पडणार नाहीस ना?